नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। आज दिवसभरामधल्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। अजित पवार यांच्यावर राज ठाकरे अंधारे पवार गटाचा हल्लाबोल, पूर आणि लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर निशाणा। जंगल पेटलेलं असताना हा बिबट्या पळून गेला, आता पुन्हा शिकार करायला बिबट्या माघारी आल्यास सोबत न घेण्याची कार्यकर्त्यांची इच्छा, पवार गटाच्या उत्तम जानकरांची अजित पवारांवर टीका। ज्याने सख्या बहिणीची काळजी घेतली नाही त्या माणसानेच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, सुषमा अंधारे यांचा अजित पवारांना खोचक तोला। राज्याचे एक उपमुख्यमंत्री पुण्याचे, ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय। पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा पालकमंत्री अजित पवार यांना टोला। राज ठाकरे सुपारी बहादर, अयशस्वी व्यक्तीने दादांच्या कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करू नये, अजित पवार यांच्यावरील टीकेनंतर अमोल मिटकरींचा पलटवार। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळच प्रतिनिधित्व करणार, सुनील तटकरे यांच्याकडून उमेदवारीची घोषणा। झिरवाळ पिता पुत्रामध्ये लढत होण्याची शक्यता। मी त्याचा बाप, तो माझा बाप नाही, तो माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही, मुलाच्या उमेदवारीवरील प्रश्नावर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळ यांची पवार गटाकडे उमेदवारीची मागणी। किती पाणी सोडलं हे लोकांना सांगायला हवं होतं, सर्व शहरांमध्ये नियोजनाचा अभाव, सरकार पालिका निवडणूक घेत नाही, पुण्यातील पूरस्थितीवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं। अपात्रतेच्या याचिकेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 दिवसांमध्ये लेखी उत्तर देण्याचे आदेश, सुप्रीम कोर्टामध्ये पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला। दादांसह 41 आमदारांना अपात्र करण्याची जयंत पाटलांची मागणी।